ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो पुरुषोत्तमाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. अधिक मास मलमास आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवण्यासाठी 3 वर्षातून येणारे सुवर्ण संधी. अधिक मासाचे शेवटचे 5-7 दिवस राहिले आहेत. बघा, 15 जून अधिक मास अमावस्येच्या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. अधिक मासाचा अधिष्ठान भगवान श्रीहरी विष्णूंकडे आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली असेल, जप नामस्मरण बऱ्याच जणांनी विष्णू या केला असेल, विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान केलं असेल, रोज व्यंकटेश स्तोत्राचे पठण आपण केले. अधिक मास महात्म्य त्याची पोथी आहे, ती रोज एक अध्याय आपण आपल्याकडे असेल तर ती श्रवण करत आहोत. दीपदान, सर्व प्रकारचे दान, उपवास केले असतील, अधिकस्य अधिकम फलम. अधिक मासामध्ये जेवढी जास्त जमेल तेवढी विष्णू भक्ती करावी. आता अधिक महिना संपत आलेला आहे, तरी भक्ती किंवा सेवा आपण 5 दिवस करायची आहे किंवा 1 दिवस केली तरी अतिउत्तम. ती कधी, केव्हा आणि कुठे करावी ती आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. कुठल्याही कारणास्तव आपल्यापैकी काही जणांना जर या सर्व ज्या सेवा आहेत, साधना आहेत, अधिक मासामध्ये करायला जमलं नसेल, तसंच ज्यांनी अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर या सर्व साधना केल्या असतील, अशा सर्वांनी अधिक मासाच्या शेवटच्या 5 दिवसामध्ये आपल्याला एक व्रत करायचं आहे. अधिक मास पंचरात्रीचं व्रत. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा, आपल्या प्रापंचिक ज्या ज्या अडचणी असतील, विवाह जमत नसेल, घराची समस्या असेल, संतती समस्या असेल, घरात कोणी रोगाने पीडित असेल, संकल्प करून आपण हे व्रत करा. हे व्रत स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल याबद्दलची माहिती काय आहे. हे पंचरात्रीचं व्रत आपल्याला करायचं आहे, याची आवड नाही, अगदी साधं सोपं आहे. हे पंचरात्रीचं व्रत कधी करावं, कसं करावं, पूजा कशी करावी, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. माहिती आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत शेअर करा. काही शंका असतील अवश्य विचारा. हे व्रत कोणी करू शकता, स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. संपूर्ण महिनाभर आपण काही संकल्प करून सेवा करत असाल तरी देखील आपण हे व्रत करू शकता. ज्यांना महिनाभर काही सेवा करायला जमत नसतील असे सर्वजण हे सेवा करू शकता. थोडक्यात हे जे व्रत आहे हे सर्वांसाठी आहे. मात्र ज्यांना ही संधीच मिळाली नाही, अधिक मासामध्ये काही कारणास्तव दीपदान करायला जमलं नाही, उपवास करायला जमलं नाही किंवा पोथी वाचन करता आली नाही, श्रवण करता आली नाही, व्यंकटेश स्तोत्र श्रवण करता आले नाही, पठण करता आलं नाही, विष्णू सहस्रनाम पठण करता आलेले नसेल, आपण या 5 दिवसामध्ये या सर्व सेवा करा. मी सांगते त्याप्रमाणे व्रत करा. संपूर्ण अधिक मासाचं पुण्य फळ आपल्याला प्राप्त होईल. हे व्रत कधी करावं तर बघा, अधिक मास कृष्ण एकादशी म्हणजे कमला एकादशी ते अधिक मास कृष्ण अमावस्या 11 जून ते 15 जून 2026 या 5 दिवसामध्ये आपल्याला हे व्रत करायचं आहे. ज्या दिवशी आपण व्रत सुरू कराल त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, छोटीशी पूजा करायची आहे आणि पुढील 5 दिवस आपण जो संकल्प करणार असाल, ज्या साधनेसाठी ज्या सेवा आपल्याला नियमित करायच्या आहेत. समजा आपल्याला हा व्हिडिओ उशिरा बघण्यात आला, मग काय करायचं. समजा द्वादशीला किंवा त्रयोदशीला आपण व्हिडिओ बघितला, शेवटचे 2-3 दिवसच आपल्याला मिळतील. ज्या दिवशी आपल्याला या प्रकाराची माहिती मिळेल त्या दिवसापासून सुरुवात करा आणि अमावस्येपर्यंत म्हणजे 15 जूनपर्यंत जमेल तेवढी सेवा आपण करा. सेवा सुरू करताना संकल्प जरूर करूनच करा. संकल्पयुक्त सेवा ही नेहमीच फलदूढ होणारी असते. अखंड सौभाग्य प्राप्त करून देणारी, मनोकामना पूर्ण करणारी, विवाह संतती, आपल्याला काही आर्थिक समस्या असतील किंवा समजा आपली घराची समस्या असेल, स्वतःचं घर व्हावे अशी आपली इच्छा असेल, कुठलीही मनोकामना असेल, संकल्प करून आपण हे पंचरात्रीचे व्रत करा. ही 3 वर्षातून येणारी सुवर्ण संधी आहे, शेवटीची संधी अशी समजा, कारण आता पुन्हा अधिक मास 3 वर्षानंतर येणार आहे. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने प्रयत्न करा. आता आपण बघूया पंचरात्रीचं अधिक मासातील हे व्रत कसे आहे, ते कसं करावं. पहिली दिवशी नंबर 1, पहिल्या दिवशी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठायचं, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, आपल्या कपाळाला पुरुषांनी कुंकू लावायचं, महिलांनी हळद कुंकू लावा, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षताहून 1 फूल अर्पण करा. त्यानंतर त्याची पूजा करायची. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर गणपती पूजन. गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या, मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. गणपती बाप्पाचे स्मरण करायचे. शुद्ध जलाने पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने गणपती बाप्पाला स्नान घालायचं.
ओम श्री महागणपते नमः. स्नान समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती किंवा देवघरामध्ये स्थापन केली तरी सुद्धा चालेल. गंधाक्ष फुले अर्पण करा. ओम श्री महागणपते नमः. गंधाक्षता पुष्प समर्पयामी. आता पंचरात्रीचे हे व्रत जे आहे या व्रताचा आपण संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं. हळदी कुंकू अक्षता घ्या. मनोमन भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं. या 5 दिवसामध्ये आपल्याला जी सेवा करायची असेल, म्हणजे जसं विष्णू सहस्रनाम रोज पठण आपण करणार असाल किंवा व्यंकटेश स्तोत्राचं रोज आपण पठण करणार असाल, भगवद्गीतेतील संपूर्ण अध्यायाचं पठण करणार आहात किंवा भगवान विष्णूंचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची की या 5 दिवसामध्ये आपली मनोभावे साधना करणार आहे. मंत्र साधना किंवा रोज विष्णू पूजा, विष्णू अभिषेक करणार आहात. यथाशक्ती मी आपली पूजा करणार आहे. माझी ही सेवा आपण मानून घ्या. माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या अशी विनंती करा. आपल्या हातातले पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. देवघरात बाळकृष्णांची मूर्ती असेल, या मूर्तीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. 1 वेळा पुरुष सूक्त पठण करून अभिषेक करा तरी अतिउत्तम. समजा बाळकृष्णाची मूर्तीला साखरेचा किंवा एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. जर जमले तर बत्तासा याचा नैवेद्य दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आपण संकल्प केल्याप्रमाणे सेवेला सुरुवात करायची. आता ही पूजा आपल्याला करायची आहे 11 जून रोजी, ज्या दिवशी आपल्याला पंचरात्रीचे व्रत सुरू करायचं आहे. जर आपण व्हिडिओ उशिरा बघितला, ज्या दिवशी आपण ही सेवा सुरू करणार असाल, या 5 दिवसापैकी कुठल्याही दिवशी त्या दिवशी सुरुवातीला अशा पद्धतीने पूजा करा. सेवेला सुरुवात करा. कोणत्या कोणत्या सेवा आपण करू शकता, यापैकी खाली मी ज्या सेवा आपल्याला सांगत आहे त्यापैकी सेवा किंवा जमेल तेवढ्या सेवा आपण करू शकता. नंबर 1, सर्वात पहिली सेवा म्हणजे रोज भगवान विष्णूंची मूर्ती आहे, बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा त्याऐवजी सुपारी असेल तर ती घ्यावी आणि ही सेवा आपण भगवान विष्णूंना, बाळकृष्णांना अभिषेक करायचा शुद्ध जलाने. त्यानंतर 1 चमचाभर दूध घेऊन त्या दुधामध्ये 1 केशराची काडी टाकून, आता बघा समजा सध्या केशर खूप महाग आहे तरी आपल्याला सेवा करायची आहे, आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर केशर अवश्य फक्त थोडेसे आणा. त्याचा हा साधा सोपा सेवा नक्की करा. तर त्या 1 चमचाभर दुधामध्ये 1 केशर टाकून त्याने अभिषेक घाला. अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालून त्यानंतर 1 केशराची काडी घेऊन त्याच्यावरती पाणी घेऊन ते केशर उगाळून घ्या. आपल्या मधल्या बोटाजवळच्या बोटाने इकडे तिकडे कुठेही बोट न लावता प्रथम ते बोट भगवान श्रीहरी विष्णूंना, बाळकृष्णांना त्याचा टिळा लावा. त्यानंतर तेच बोट आपल्या कपाळावरती मध्यभागी तो टिळा लावा. त्यानंतर जिभेवर थोडासा टिळक आणि गळ्यावरती 1 टिळक असे 1 सलग महिनाभर तुम्ही करा. जर तुम्हाला महिनाभर शक्य नसेल तर या 5 दिवसात तरी करून नक्की अनुभव घेऊन तुम्ही आम्हाला सांगा की खरंच आमच्या घरात सकारात्मक ऊर्जा तर प्राप्त झालेलीच आहे, परंतु भाग्यशाली गोष्टीसुद्धा घडतात. पुरुष सूक्त 1 वेळा पठण श्रवण करून असं सलग 5 दिवस नित्यनियमाने बाळकृष्णाच्या मूर्ती सेवा आपण करू शकता. केशर हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करून देणारे आहे. घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर दूर होतील, तर एवढे या केशराच्या टिळ्यामध्ये शक्ती आहे. नंबर 2, दुसरी सेवा जो रोज न चुकता विष्णू सहस्रनामाचं रोज पठण सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. विष्णू सहस्रनाम पठण करत असताना उच्चार कठीण जात असतील तर मोबाईलवरती विष्णू सहस्रनाम लावावे आणि त्यानुसार आपण पठण करावे. परंतु एकच नियम बनवायचा आहे, 5 दिवसात जर तुम्ही सकाळी पठण करणार असाल तर 5 दिवस सकाळीच पठण करायचं, संध्याकाळी करणार असाल तर 5 दिवस संध्याकाळीच पठण करायचं. हा नियम आवर्जून पाळायचा आहे. आज सकाळी केल्यानंतर उद्या संध्याकाळी करायचं असं अजिबात चालणार नाही. तर हे विष्णू सहस्रनाम पठण केल्याने भक्ताच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होऊन जाईल. अडलेली कामे असतील, जसे नोकरी व्यवसाय असेल, तर आर्थिक समस्या असतील, आपलं स्वतःचं घर व्हावे त्यामध्ये काही अडचणी येत असतील, सर्व प्रकारांच्या समस्यांचे निवारण, संतती प्राप्तीबद्दल असेल, मुलांनी 10वी 12वी पास केली असेल आणि त्यांना योग्य तो क्लास मिळावा अशी इच्छा असेल तर या 5 दिवसात ही सेवा त्यांच्यासाठी आवर्जून करावी. ही सेवा अतिशय उत्तम आणि प्रभावी सेवा आहे, तुम्ही नक्की अनुभव घ्या. त्यानंतरची तिसरी सेवा, महत्त्वाची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान. व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण केलेले असेल, अधिक मासामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान शीघ्र फळदायी असतं. अधिक मास ते अधिष्ठान आहे ते भगवान विष्णूकडे आहे. मग आपण हे अनुष्ठान या 5 दिवसामध्ये करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. संस्कृत किंवा मराठीमध्ये रोज आपण सकाळी किंवा संध्याकाळी 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करा. काही जण रोज 21 वेळा वाचन करतात. सलग 5 दिवस किंवा 3 दिवसाचं रात्रीचे व्रत आहे व्यंकटेश स्तोत्राचं, ते आपण या 5 दिवसात करू शकता.
एकादशी दिवशी रात्री 12च्या पुढे हे व्यंकटेश स्तोत्र वाचण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती इच्छा नक्की पूर्ण होते असे शास्त्रामध्ये विशेष करून सांगितले आहे. जर मुलं शिक्षण घेत असेल, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, नोकरी लागावी, तर ही एकादशी दिवशीपासून अधिक मासातील 3 रात्रीची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर तुम्ही ती उच्च कोटीची सेवा नक्की अनुभव घ्या. तुम्ही एकादशीच्या रात्री 21 आवर्तने किंवा 11 आवर्तने वाचू शकता. लग्न जमत नसेल, आपल्याला वाटत असेल सगळे मार्ग संपले आहेत, ही सेवा आपण करा, नक्की मार्ग सापडेल. आणि अधिक मासात तर ही सेवा शीघ्रदायी ठरते. काहीच नाही जमलं तर रोज व्यंकटेश स्तोत्र असे एक वेळा 5 दिवसामध्ये रोज एक वेळा सकाळी संध्याकाळी आपण करू शकता. किंवा भगवान विष्णूंचा, भगवान पुरुषोत्तम यांचा कुठलाही मंत्र आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तर ओम पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा रोज एक माळा पठण करा. सकाळी करा, संध्याकाळी करा. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमः शिवाय महालक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा 108 वेळा या 5 दिवसात रोज पठण करा. आता या ज्या सेवा मी सांगितल्या आहेत, शक्य असेल तर या सर्व सेवा आपण या 5 दिवसात करू शकतो. फार वेळ लागणार नाही. मात्र नसेल शक्य, जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपण करू शकता. किंवा यापैकी कुठलीही 1-2 सेवा आपण करा. त्यानंतर गाईला या 5 दिवसात रोज गोग्रास देणे. जवळपास गाय असेल तर तिथे जा, जरूर गोग्रास किंवा भिजवलेली चणा डाळ आणि गूळ या 5 दिवसामध्ये गाईला खायला घाला. अधिक मासामध्ये कमीत कमी आपल्या घरात अवश्य विष्णू याग करावा. विष्णू याग कसा करायचा हे तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पाहू शकता. विष्णू याग ज्यांनी केला असेल त्यांनी परत करायची गरज नाही. मात्र त्यांची इच्छा असेल तर या 5 दिवसात आपण नक्की करा. घरातील वास्तुदोष निघून जातील. कुंडली दोषामुळे ज्या काही समस्या उद्भवत असतील त्या देखील कमी होतील, मार्ग निघेल. आणखी काय करू शकता तर रोज जेवताना मौन करत आहात, त्यामध्ये मौनाचा महिना आपण ऐकला असेल. आपल्या वाणीमध्ये खूप शक्ती आहे, त्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा या 5 दिवसामध्ये जेवण करताना मौन पाळा. कुठल्याही एका पदार्थाचा त्याग करायचा. या 5 दिवसात जसे चहा असेल किंवा भात असेल किंवा जमिनीवरती चटई किंवा घोंगडी टाकून झोपणे, तसेच भगवान श्रीहरी विष्णूंना आवडणारे पदार्थ न चुकता या 5 दिवसात त्यांना अर्पण करावे. परंतु नैवेद्य अर्पण करत असताना त्याच्यावरती तुळशीचे एक पान आवर्जून अर्पण करावे. 5 दिवसामध्ये तुळशीचे पान अर्पण करणाऱ्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर दीपदान. आपल्या घरामध्ये तुळशीजवळ किंवा आपल्या जवळपास कुठेही मंदिर असेल, रोज न चुकता या 5 दिवसात दीपदान अवश्य करावे. संपूर्ण अधिक मासामध्ये दीपदान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. यानंतर तीर्थस्थान जाऊन स्नान करावे. तीर्थस्थानी जाणे शक्य नसेल, घरामध्ये पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे. रोज या 5 दिवसात स्नान करताना भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र पठण करत करत स्नान करावे. त्याचे 1000 पटीने आपल्याला पुण्य मिळेल. त्यानंतर अन्नदान. या 5 दिवसात नित्य नियमाने आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्ती असेल त्यांना आवर्जून केळी किंवा गरजेच्या वस्तू आवर्जून दान कराव्यात. त्यानंतर आरती करावी. आरती झाल्यानंतर एखाद्या सुवासिनीची ओटी भरायची किंवा अन्नदान करावं. अशा साध्या पद्धतीने तुम्ही या 5 दिवसात सेवा करू शकता. ही सुवर्ण संधी आहे. पितरांच्या जीवनातील समस्या देखील मार्गी लागतील. छान पद्धतीने आपण अधिक मासाची सांगता करणार आहोत. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा. आपण सर्वांनी हे व्रत करा. भगवान पुरुषोत्तमांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. धन्यवाद.